जय हरी. एकादश स्कंधाचा 15वा भाग. कालच्या भागामध्ये आपण संत संगतीचं महात्म्य पाहिलं. तर संत संगतीचं वर्णन करताना श्रुतीसुद्धा मौनावतात. एकदा असंच झालं की देवर्षी नारदांनी भगवान श्रीकृष्णांना विचारलं, भगवंता, सत्संगतीचं महात्म्य काय, नेमकं काय होतं त्याच्याने? तर कृष्णांनी देवर्षी नारदांना नालीतल्या एका किड्याला जाऊन विचारायला सांगितलं. कदाचित आपल्याला सगळ्यांना हा दृष्टांत माहिती असेल, पण तरीही हा आठवला म्हणून सांगते आहे की नालीतल्या किड्याला जाऊन विचार, सत्संगतीचं महात्म्य काय, संत संगतीचं महात्म्य काय. देवर्षी नारदांना वाटलं नालीतला किडा काय सांगू शकणार आहे, पण ठीक आहे, आपल्याला भगवंताने सांगितलं म्हणून त्या नालीच्या तिथे गेले. किड्याला हळूच विचारलं, कारण इकडे तिकडे बघितलं, कुणी बघितलं आणि म्हणतील यांच्या काय डोक्यावर परिणाम झाला का काय, नालीतल्या किड्याशी गप्पा मारतात देवर्षी नारद. म्हणून हळूच विचारलं, हे किड्या, सत्संगतीचं महात्म्य काय. किडा मरून गेला. परत आले, भगवंताला सांगितलं, अहो म्हणे भगवंता, तो किडा तर मरून गेला. त्याला मी विचारायला गेलो संत संगतीचं महात्म्य काय, मरून गेला. तर भगवंताने सांगितलं, तो बघ म्हणे झाडावर पोपट दिसतो ना, त्याला जाऊन विचार, संत संगतीचं महात्म्य काय. नारदांना कळेच ना, हे सरळ सरळ उत्तर का देत नाही आहेत. बरं ठीक आहे म्हणे, पोपटापर्यंत गेले, त्याला पण हळूच विचारलं, संत संगतीचं महात्म्य काय. पोपट मरून गेला. अरे हा काय प्रकार आहे, परत येऊन सांगितलं. तर आता भगवंतांनी त्यांना गोठ्यातल्या गाईकडे पाठवलं. तिथे नुकतंच एक वासरू जन्मलेलं होतं. म्हणे त्या वासराला जाऊन विचार. आता देवर्षी नारदांना माहिती आहे, पहिल्यांदी किड्याला विचारलं, किडा मेला. पोपटाला विचारलं, पोपट मेला. आता हे गाईच्या वासराला विचारलं आणि हा मेला, वासरू मेला, तर ते मालक येऊन आपल्याला अवघडच ना. बापरे, आता काय करायचं. पण ठीक आहे म्हणाले, भगवंतांनी सांगितलं तर विचारू. आणि ते गाईच्या वासराला पण हळूच विचारलं, का रे म्हणे वासरा, संत संगतीचं महात्म्य काय. वासरू पण मरून गेलं. अरे बापरे. आता मात्र त्यांना इतकी भीती वाटली, पळत पळत भगवंताकडे आले आणि म्हणाले, भगवंता, हो काय आहे ते खरं सांगा ना म्हणे तुम्ही. भगवंत म्हणाले, तुम्ही आता एक शेवटचं काम करा म्हणे, आत्ताच्या आत्ता राजवाड्यात जा आणि तिथे जन्मलेल्या राजपुत्राला विचारा. देवर्षी नारद म्हणतात, भगवंता, आत्तापर्यंतचा अनुभव जे मला सांगतो त्यावरून तर आता मी तर जाऊ शकत नाही हो म्हणे राजवाड्यात. कारण आत्ता ठीक आहे, ते गाईच्या वासराच्या ते मालक समोर नव्हता म्हणून मी वाचलो. आता राजाच्या तिथे आत्ता राजपुत्र जन्मलेला, तर आजूबाजूला सगळेजण असणार, मला जिवंत वापस येऊ देणार का नाही म्हणे तुम्ही. नाही म्हणे, जा तर आता. आता कसा तरी धीर धरत धरत देवर्षी नारद गेले. देवर्षी नारद आले. सगळ्यांना अत्यानंद झाला आणि राजाला तर इतका आनंद झाला. राजाला घेऊन पटकन ते आत्ताच नुकतं जन्मलेला ते राजपुत्र दाखवण्यासाठी देवर्षी नारदांना घेऊन गेले. देवर्षी नारदांना तेच पाहिजे होतं. देवर्षी नारद म्हणतात, तुम्ही जरा सगळेजण बाजूला जाता का म्हणे, मला याच्याकडे थोडंसं नीट बघायचं आहे, आत्ता जन्मलेलं बाळाकडे. आता राजाला आनंद झाला, संत आलेत आपल्या घरी आणि आपल्या लेकराला बघतो म्हणतायत, आपणहून आशीर्वाद देणार आहेत. आनंद झाला, सगळ्यांना बाजूला केलं. आता देवर्षी नारद घाबरत घाबरत त्या राजपुत्राला हळूच विचारतात, हे राजपुत्रा, संत संगतीचं महात्म्य काय. आणि नुकताच जन्मलेला राजपुत्राला वाचा फुटली आणि त्याने सांगितलं, देवर्षी नारदा, अजूनही तुम्ही मला विचारताय सत्संगतीचं महात्म्य काय. अहो, आपण संत, आपण नालीतल्या किड्याजवळ आलात. एक क्षणाचा संग आपला झाला की मला दुसरा जन्म पोपटाच्या योनीत मिळाला. तिथेही मला संतांचा संग एका क्षणासाठी मिळाला. मला लगेच पुढचा जन्म
गाईच्या वासराचा झाला. तिथेही मला संतांचा संग एका क्षणासाठी घडला. आणि आत्ता मी राजाचा राजपुत्र म्हणून जन्माला आलो. आणखीनही तुम्हाला संत संगतीचं महात्म्य वर्णन करून सांगायची गरज आहेच का? आणि म्हणूनच संत संगतीचं महात्म्य वर्णन करताना श्रुतीसुद्धा मौनावतात. ब्रह्म स्वतः गुणरहित आहे. त्याला स्वतःचा धर्म कळत नाही. पण संतांच्या मुखानंच ब्रह्माला ब्रह्मपण येतं. संत संगानं साधक नखशिखांत सद्रूप बनतो. सत्संग हा निर्विषय, उत्तम आणि निरतशीय सुख देणारा आहे. इंद्रियांशिवाय स्वानंद कसा भोगावा, तसंच विषयाशिवाय परमानंद कसा मिळवावा याचं ज्ञान संत करून देतात. आणि म्हणूनच अर्धनिमिष जरी सत्संग घडला तरी त्यामुळं देहबुद्धीचा भंग होऊन जातो. भाग्यवान साधक सत्संगतीचं भाग्य जाणतात. संतचरणी भाव ठेवला तर त्यामुळे संत संतोष पावतात आणि आपणहून वासना वायफळ करून टाकतात, नष्ट करून टाकतात. नाना प्रकारच्या वासना, विकार, विषयांचा पसारा, अबाबाबाबाबा, हे सगळं जे ना याच रूपाने हा संसार बाधतो. त्याचा नाश करायला सत्संग हाच एक रामबाण उपाय आहे. तात्पर्य काय? तर दीपाची संगत घडली की कापुराचं कापूरपण नाहीसं होतं. त्याचप्रमाणे संतांची संगत घडली की देहात्मबुद्धीची निवृत्ती होते. म्हणून सत्संगतीचं भाग्य सगळ्यात थोर असं आहे. आता हे आपण कशासाठी पाहतोय? तर भागवत धर्म याचा विचार करताना. आणि म्हणूनच भगवंताचा विसर हे आपल्या सगळ्या दुःखांचं मूळ कारण आहे. मी खरा भगवंताचा असताना त्याला विसरून देहाचा झालो. देह सुखी तर मी सुखी असा दृढ संकल्प केल्यानं देहाशी आपलं तादात्म्य झालं. त्यामुळं आपलं मन आणि इंद्रिय देहातून सुख घ्यायला अक्षरशः धडपडतात. त्यांना आवरलं तरी ती आवरली जात नाहीत. म्हणून त्यांना आवरण्याच्या भानगडीत न पडता भगवंताला अर्पण करावं. मी आणि माझं हे सगळं भगवंताचंच आहे ही जाणीव उत्पन्न करणं म्हणजे भागवत धर्म आचरण होय. जनकानं आत्यंतिक क्षेम कशात आहे हा प्रश्न विचारला. त्या विषयात कवी परमज्ञाता होता. हे जे 9 अर्षभ आले होते ना, त्यापैकी एक कवी, त्याचं नाव, आणि तो या विषयामध्ये आत्यंतिक ज्ञानी होता. म्हणून त्यानं आत्यंतिक क्षेमाचं वर्ण म्हणजे भागवत धर्म सांगण्यास तो प्रारंभ केला. आणि तो काय म्हणाला? एक चमत्कार असा आहे की आपलाच संकल्प आपला वैरी होतो. कसा? मी देह आहे हा आपला संकल्प शरीरामध्ये देहबुद्धी वाढवतो, संसाराचं भय अधिकाधिक दृढ करतो. ज्याच्यापाशी देहबुद्धी असते त्याला सुख नसतंच. देहबुद्धीपाशी सगळ्या दुःखांच्या राशी ठेवलेल्या असतात. देहबुद्धीचे लोक सुखदुःखांच्या द्वंद्वांच्या संधीमध्ये आणि आधिव्याधीच्या महासागरात बुडून जातात. रात्रंदिवस महाभयांची भूतं चारी बाजूंनी त्यांना झोंबतात. त्यांना मोठी चिंता लागते. ममतेच्या द्वारा त्यांच्यावर संकल्प विकल्पांचा मारा सारखा सुरू असतो. देहबुद्धीत जे सुख मानतात ते महामूर्ख असतात. कारण ती दुःखजनक आहे. तिच्यामध्ये अणुमात्रही सुख नाही. देहबुद्धी मोठी वाईट आहे. ती अविद्यामय आहे. हे ऐकणाऱ्याला कळतं, सांगणाऱ्याला कळतं,
पण आचरणात आणणं फार कठीण असतं. आता दिव्यावर झडप घालणाऱ्या पतंगाला शेवटी दुःख भोगावं लागतं, तरी तो दिव्यावर झेप घालतोच ना. त्याचप्रमाणे देहातून सुखाची धडपड केली तरी दुःखच पदरात पडतं, हा अनुभव येऊनसुद्धा जीव विषयाकडे धाव घेतो. त्यामुळं महाभय उत्पन्न होऊन जन्ममरणाचे फेरे अनिवार्य होतात. परंतु विवेकी मनुष्य या अनुभवानं शहाणा होतो. देहबुद्धी अनिवार्य ताप देते, त्रास देते. म्हणजेच काय? आध्यात्मिक आधी भौतिक आधी दैविक ताप. म्हणून तिच्यापाशी महापाप असतं हे पक्क ओळखल्यानं त्याला पश्चाताप होतो. आता विषयात म्हणजे भगवंता वाचून इतर वस्तूंमध्ये प्रेम ठेवलं तर दुःख उत्पन्न होतं, ही खात्री झाल्यानं विवेकी माणसाला आजपर्यंतच्या आयुष्याबद्दल पश्चाताप होतो आणि वाटतं अरे 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 आत्तापर्यंतचं माझं आयुष्य खऱ्या अर्थाने मी फुकट घालवलं. आणि मग त्यामुळं तो विषय टाकण्याचा आणि नियमानं इंद्रिय आवरून धरण्याचा प्रयत्न करतो. पण इंद्रिय आवरूनही आवरली जात नाहीत. विषय टाकू म्हणून टाकता येत नाही. पुन्हा 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 त्यांच्यापासून ताप होतोच. या अडचणीतून सुटण्यासाठीच हरिभक्ती हीच एक हमखास उपाय आहे. जय हरी.